Hello everyone, good morning. So finally the new day has started आणि येस आज व्लॉग मी स्टार्ट करते आहे आणि आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत. कुठे जाणार आहोत हे तर तुम्हाला ऑफकोर्स टायटलवरनं तर समजलंच असेल, पण त्याआधी मी विचार केला की तुम्हाला एक क्विक रिव्ह्यू देते फटाफट आवरण्याच्या आधी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ताच्या ह्या बिझी लाईफस्टाईलमुळे जे प्री मॅच्युअर ग्रेइंग आहे ते यंग जनरेशनमध्ये जास्त दिसून येत आहे आणि ते होऊ शकतं एकतर स्ट्रेसमुळे, नाहीतर वेदर कंडिशन्समुळे, नाहीतर जेनेटिकमुळे किंवा इम्प्रॉपर इटिंग हॅबिट्समुळे सुद्धा ग्रे हेअर्स होऊ शकतात. सो आधी मला आठवतंय अजूनही जेव्हा मी लहान होती आई ग्रे हेअर्ससाठी हिना यूज करायची, पण हिनाचं तेव्हा एक खूप लाँग प्रोसिजर असायचं. लाईक आत्तासुद्धा खूप लोक असे करतात, पण आज मी तुम्हाला ज्याच्याबद्दल सांगणार आहे ते खूप क्विकवालं आहे. म्हणजे इन केस जर तुम्ही कुठे हरीमध्ये आहात, लाईक तुम्ही कुठेतरी तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि तुम्हाला करायचं आहे, तर त्या टायमाला तर ऑफकोर्स आपण ते सगळं सोक वगैरे नाही करू शकत, कारण आधीच्या ह्याच्यात असं व्हायचं आई रात्री ते सोक करून ठेवायची आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी ते तिच्या केसांवर अप्लाय करायची. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ग्रे हेअर्ससाठी हिना एक असा इंग्रेडियंट आहे, एक नॅचरल इंग्रेडियंट आहे जे खूप चांगलं आहे आपल्या हेअरसाठी, ज्याच्याने आपल्या केसांना एक छान नरिशमेंट सुद्धा मिळते आणि त्याला एक नॅचरल डाय म्हणून म्हणतात. मामाअर्थ तुमच्यापर्यंत घेऊन येते एक नॅचरल हिना पेस्ट जे रेडी टू यूज आहे. म्हणजे ह्यात तुम्हाला काही गरज नाही की तुम्ही रात्रभर ते सोक करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी लावा, असं काहीही करायची गरज नाही आहे. ह्यात जी पेस्ट आहे ती रेडी टू यूज आहे, तुम्ही तुमच्या केसांवर इझिली अप्लाय करू शकता. जेव्हा पण तुम्हाला थोडीशी घाई असेल किंवा तुम्हाला एकदम असं कोणत्या तरी एकदम इम्पॉर्टंट फंक्शनला वगैरे जायचं असेल आणि अचानक तुम्हाला असं वाटलं की तुमचे हेअर थोडेसे ग्रे दिसत आहेत, सर दिस इज द बेस्ट थिंग. तुम्ही इमिडिएटली हे काढू शकतात आणि तुमच्या हेअरवर अप्लाय करू शकतात आणि ह्याचं ॲप्लिकेशन सुद्धा खूप सोपं आहे. सो सर्वात आधी तुम्हाला हे प्री मिक्स्ड हिना पेस्ट एका बोलमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्रशला ॲज अ स्टेरर यूज करून त्याला स्टर करायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे तुमच्या केसांवर आणि स्काल्पवर अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन नंतर तुम्हाला ही जी पेस्ट आहे ती 1 ते 2 तास तुमच्या स्काल्पवर, तुमच्या हेअरवर हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिन्स करायचं, लाईक तुम्हाला वॉश करायचं आहे विथ वॉटर अँड फॉलो अप विथ मामाअर्थ हिना शॅम्पू आणि हिना कंडिशनर. ह्याच्याने तुमच्या केसांना एक बेस्ट रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला हा जो पाऊच आहे तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचा आहे स्टोअर करून आणि यूज करायचं आहे विथिन 30 डेज. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही यूज कराल तुम्हाला ते रूम टेम्परेचरवर आणून ते यूज करायचं आहे. सो हिना पेस्ट हे तुम्हाला फक्त हार्श केमिकल बेस्डपासून सेव्ह नाही करणार, पण त्याचबरोबर तुमच्या केसांना आणि तुमच्या स्काल्पला एक छान नरिशमेंट मिळेल. आणि ही जी हिना पेस्ट आहे तुम्ही रेग्युलर बेसिसवर सुद्धा यूज करू शकतात बिकॉज इट इज मेड सेफ सर्टिफाईड आणि ह्यात काही हार्मफुल केमिकल्स किंवा डाय नाही आहे ज्याच्यामुळे तुमचे केस जे ड्राय किंवा डॅमेज होऊ शकतात. ह्याचे जे 4 मेन इंग्रेडियंट आहेत ते म्हणजे हिना, जे की एक नॅचरल इंग्रेडियंट आहे, एक नॅचरल डाय आहे ज्याच्यामुळे तुमच्या केसांना एक छान नरिशमेंट मिळेल. नंतर जो सेकंड इंग्रेडियंट आहे तो आहे डार्क रोस्ट कॉफी, जो की रिच इन अँटीऑक्सिडंट्स आहे आणि ज्याच्यामुळे तुमच्या केसांना एक छान ग्रोथ मिळेल, त्याचबरोबर एक सुंदर शाईन सुद्धा मिळेल. थर्ड इंग्रेडियंट आहे तो आहे इंडिगो ऑइल विच ट्रीट्स डॅन्ड्रफ आणि त्याचबरोबर प्रिव्हेंट्स प्री मॅच्युअर हेअर ग्रेइंग आणि सुदेस आवर स्काल्प. फोर्थ इंग्रेडियंट आहे कोकोनट ऑइल ज्याच्यामुळे आपल्या केसांना एक छान नरिशमेंट मिळते आणि एक मॉइश्चरायझिंग इफेक्ट सुद्धा मिळतो. जर इन केस तुम्हाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. हा प्रोडक्ट तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, मामाअर्थच्या ऑफिशियल साईट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवर मिळेल. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात रचना 2022 ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. पण माझा हा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाअर्थच्या ऑफिशियल साईट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवरच अप्लिकेबल आहे.
जर तुम्ही मामा अर्थचं ऑफिशियल ॲप हा डाउनलोड केला देन यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स. म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि मामा अर्थने एक प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, तुमच्या प्रत्येक ऑर्डरच्या पाठीमागे एक प्लांट लिंक केला जाईल आणि तो प्लांट तुम्ही तुमच्या ऑर्डर ID थ्रू किंवा ट्रॅकिंग ID थ्रू ट्रॅक करू शकतात. बाय 2025 मामा अर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहे. फटाफट रेडी होते आणि कोण कोण येणार आहे आमच्या बरोबर हे तर ऑफकोर्स तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच. सो स्टे ट्यून विथ अस. किती त्रास देते आईला. ये आणि आजी पण रेडी आहे. ये चला. पहिले नाही बोलला, मग मुली नाईस आहे तेव्हा तो रेडी झाला. हॅलो हॅलो, कशी आहेस? वंश दादा कसा आहे? वंश कसा आहे? हेअरस्टाईल भारी आहे. आई ठेवू तुमचा? हा ठेवते याच्यात. हेअरस्टाईल वंश वाढलेत केस. मस्त आहे, उलट चांगले आहे. बेबी शार्क बेबी शार्क बेबी शार्क बेबी शार्क mommy shark mommy shark mommy shark mommy shark daddy bol daddy shark daddy shark daddy shark daddy shark brother दादा सगळ्यांचं घेते ती आतू मोठी आई. जोरात जोरात बोल. व्हेरी गुड. बेबी शार्क बेबी शार्क. आता आम्ही आलो अमर हॉटेलमध्ये. वाशी नवी मुंबईमधलं वन ऑफ द फेमस हॉटेल आहे व्हेजमध्ये. ॲम्बियन्स पण खूप छान आहे, खूप प्लेझेंट आहे. नो डाऊट सगळ्यात बेस्ट. आई देऊ तू मला कसं नाही सर, छान छान आहे. नको नको तिला नको, ती मला देणार नाही. आतू घेऊ, शेअर कर बाबू. आतूला दे, बाबांना पण दे. आतूला दे. मनी मावे तिला तुझ्या आहे चालेल. तिचं आहे तिचं आहे. Finally we have reached our destination. येस, ॲक्च्युली आमचं काम होतं CSTला. सो ते काम आत्ता आमचं वाइंड अप झालं आहे. 5 वाजले आहेत आणि फायनली आम्ही आत्ता चाललो आहोत प्रॉपर मार्केटला. सो आम्ही खूप दिवसांनंतर ॲक्च्युली प्रॉपर मार्केटला आलो. आमचं काम होतं म्हणून आम्ही येणारच होतं. मग आई आणि स्वीटीताईंना पण रेडी केलं. सो येस, नाव वी हॅव रीच्ड अँड लेट्स गो अँड एक्सप्लोर दिस प्लेस. सो गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला. शॉपिंग काय अजून काही ठरवलं नाही आहे, जस्ट रँडमली आम्ही शॉपिंग करणार आहोत. नीट क्रॉस करा. आई गाडी नीट
कशासाठी आहे? नायसाचं आपण आता स्नॅक्स वगैरे घेऊन जातो ना त्याच्यासाठी. हा मस्त. डार्क कलर घे, डार्क कलर. फ्लेमिंगो पण छान आहे. हा हाच आहे, हा मग मला हाच आवडला. कितना बोला? ऑनलाइन 490, मेरे यहाँ होलसेल 180। ये आपके सामने है, आप उनका फोटो मारो, आपके मोबाइल में पैसा दिखता है। 390 काय? 490 है फर्स्ट डिलीवरी, सेकंड डिलीवरी 390। आप पढ़ो। हे लोक आपण हे घेऊया. ये इकडे. सेम कलर तो दो ना। नाही साहेब हे घे. लहान मुलांचा हट्टपणा बघा. पाहिजे म्हणजे पाहिजे. ये कितने का है अंकल? नाईस. आणि खास वंशसाठी घेतले होते, दादासाठी पण घे. हो गया ना भैया? बाहेर दोन्ही टाक. काम बाबा. ये कितने का है भैया? काम नाही. ए बाबा. ऐसा? दो सौ साइज साइज एक ही पीस है उसके अंदर, ये एक ही बचा है. एक ही बची है। क्या हो गया? इसके लिए आपके लिए आपको आ जाएगा। पहन के देखो. हाँ देखो पहले आएगा आराम से, आपका साइज का है। दादा दादा तुला गिफ्ट. अगं मी उभी बघ कशी. कितने का है भैया? ऑनलाईन मागितलं. छान आहे ना भाई? तिला हे मला नाही आवडत, हे नाही आवडत. स्वीटी ताईची किती शॉपिंग झाली? काही फक्त बाबूसाठी घेते तिच्या. पहिले फक्त आम्ही शॉपिंग करत होतो, एक्स्ट्रा वाढले आपल्याला. तिचे फक्त चॉईसेस, जगा वेगळे चॉईसेस आहेत तिचे. ते बाबू भैया 250. इसमें कलर नहीं है, ब्लैक पड़ा है सामने। दो ही कलर है. इससे है ना. शूज ये भी 250 का है. हाँ ये परफेक्ट है. इसका दूसरा पैर दे दो. कुछ खाओगे तुम लोग? रबर वगैरे ठेवत जा. आम्ही इथे येण्याच्या आधी ॲज युजल सगळेच, मी स्वीटीताई, आम्ही विचार करतो की आम्हाला काही घ्यायचं नाही, आम्ही काही घेणार नाही. पण इथे आल्यावर ती खूप मोठी लिस्ट आहे, खूप मोठी लिस्ट आहे. अचानक असं वाटतं अरे हे नाही, अरे ते नाही, अरे
बाप रे. आणि त्यात नायसा Surprise. हो गॉड म्हणजे 24/7 नायसाचा खूप इथे पण बघा. आणि ते असं आलं की आता सगळं समजायला लागलं म्हणून सगळंच पाहिजे आम्हाला, सगळंच पाहिजे. दिसते बघ ना तिचं ठेवणीला रचनासारखं सगळे नौटंकी. पैसे पाहिजेत तिला काय बाबा. पैसे बाबू रोज कॉईन टाकायचा त्या दे मी ते टाकते दे ये ते आपण स्टार्ट करू कॉईन टाकायचं बंद पण पाहिजे पहिले लॉक हे उघडायचं नाही हा यू शुड नॉट ओपन. हे घे दादा तुटा जरा शांत बस. लवकर टाक लवकर खा खा खा. हाँ डोसा रोटी चपाती सब बना सकते हैं। क्या कॉस्ट है? ये 50 का है 850 रुपये नॉन स्टिक है, ग्रेनाइट स्टिक का कोटिंग नहीं चलता नहीं है वाश करने से। पेपर डोसा जो भी डोसा रोटी चपाती सब बना सकते हैं। स्टील का और चमचा ये वाला कौन सा? ये भी 150 का है, सेम रेट है और डबल हैंडल है, खाने में अच्छा पड़ता है। नहीं इतना भी तेल है तो भी जरूरी नहीं कि आप एकदम डिप कर दो। छोटा ट्राय करती हूँ. सो फायनली डन विथ छोटू मोटूवालं शॉपिंग. इथे जेव्हा जेव्हा येते ना आपण मी तरी असंच प्लॅन करून येते की काही नाही घ्यायचं आहे, पण दरवेळेस मी ॲक्च्युली एका शॉपमध्ये जाते आणि तिथे त्याच्याकडे किचनचे एवढे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात ना आणि मी एकदम अशी वेडी होऊन जाते. मला खूप आवडतात. सो मोर ऑफ मला असं वाटतं मी किचनमधल्याच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ऑफकोर्स मी तुम्हाला ह्याचं हॉल दाखवणार आहे मी काय काय घेतलं आहे त्याचं. सो नाव वी आर लिव्हिंग. आम्ही एकदम टायमावर आता निघतो, म्हणजे टायमावर म्हणजे आता ट्रॅफिकसुद्धा लागणार आहे. साधारण 7 वगैरे वाजलेत. सो स्वीटीताई आणि आई तिथे थांबलेत. आम्ही आता तिकडनं निघालो. सध्या खूप लोकांना प्रश्न असेल की आम्ही कुठे आलेलो. सो आम्ही आलेलो क्रॉफर्ड मार्केट जे की आहे CST मध्ये. जे मुंबईमध्ये राहतात त्या लोकांना तर ऑफकोर्स माहिती आहे. आणि क्रॉफर्ड मार्केट इज दॅट हब जिथे तुम्हाला सगळं मिळतं, सगळं तुम्हाला जे जे पाहिजे त्या गोष्टी मिळतात आणि मस्त मजा येते ते स्ट्रीट शॉपिंग करायला. त्याचबरोबर तुम्हाला फ्रूट्ससुद्धा अवेलेबल आहेत, बॅग्स आहेत, तुम्हाला जे हवे ते तुम्हाला इथे मिळेल. सो इन केस जर तुम्ही कधी आलात तर नक्कीच व्हिजिट करा क्रॉफर्ड मार्केटला. पार्किंगचा इथे खूप इश्यू आहे, पण येस पे अँड पार्कवाला गोष्टी आहे, पण पे अँड पार्क पण आता एवढं महाग झालेलं आहे. 1 आवरला 150 रुपीज वगैरे घेतात. इन केस जर तुम्ही बार्गेन केलं तर आणि त्यांनी तुमचं ऐकलं देन इट्स वेल अँड गुड, नाहीतर मग तुम्हाला तेच पे करायला लागेल जे त्यांची कॉस्ट आहे ते. बट दॅट इज रिअली व्हेरी सेफ. तुम्ही त्यांच्या इकडे आपली गाडी देऊ शकतात आणि ते खूप सेफ आहे. सो चला मग आता घरी पोचल्यावर तुम्हाला मी हॉल दाखवतेच अँड स्टे ट्यून. चलो बाय वंशू, बाय स्वीटी ताई, बाय बाय वंशू. वंश एवढा नॉनस्टॉप गप्पा मारतो. बापरे बापरे, मी तर पहिल्यांदाच पाहिलं वंश एवढा. माझं मम्मा आहे ना तर त्याची एक्साइटमेंट डबल. चलो बाय. सो सगळी शॉपिंग त्यातले काही आयटम्स झालेत सेपरेट. हां सेपरेट झाल्यात. आपल्या ॲक्च्युली जागेवर गेले. सो ह्या गोष्टी पण जागेवर जाण्याच्या आधी विचार केला की तुमच्याबरोबर मी सर्व काही शेअर करते की मी काय काय घेतलं. ऑफकोर्स तुम्ही तर ब्लॉग्समध्ये पाहिलंच, म्हणजे आत्ता जो ब्लॉग पाहिला तिथे पाहिलंच मी काय काय घेतलं, पण कॉस्ट कदाचित माहीत नसेल.
सो सर्वात आधी मी तुम्हाला ही एकदम क्यूटवाली कढई दाखवते. एवढी छान आहे. सो ही मला मिळाली 850. त्यानंतर हे फ्रायर, कारण आजकाल नायसाला फ्राईज लागतात. सो मी विचार केला की हे घेते. हे मी घेतलं आहे की 60 का 70 रुपीजला आहे हे. त्यासाठी मस्त शूज घेतले जे रेनी सीझनचे आहेत आणि कोणत्याही ह्याच्यावर अटायरवर आपण घालू शकतो, सूट होतील. सो हे मला मिळाले आहे 250ला हे सुद्धा. त्याच्यानंतर मी इवन स्लीपर्स घेतले जे रेनी सीझनवाले आणि दिसायला सुद्धा छान आहेत. सो हे घेतले मी 200ला. त्यानंतर आमचं हे जे डायनिंग टेबल आहे त्याचं फ्लोर खूप सारे पाहिले. आईने पण फ्लोरल वगैरे बघितले पण नाही आवडलं, कारण आमच्या फर्निचरला पण मॅचिंग व्हायला पाहिजे म्हणून दरवेळेस आम्ही वाटतं मी हाच घेतो, छान दिसतो. सो त्याने ह्याचे आम्हाला काहीतरी 550 सांगितलेले. खूप त्याला बार्गेन करून 250ला घेऊन आले. ॲक्च्युली त्याने हे 200ला पण दिलं असतं, पण ह्याची क्वालिटी खरंच खूप छान. त्यानंतर घेतलं आहे चॉपर. युजली ते चॉपर असते ते खेचणारे असतात ते. माझ्याकडे 2 आहेत, म्हणजे जेवढे त्यात टाईप आले 5 ब्लेड्स 3 ब्लेड ते सगळे खराब झाले. मग मी विचार केला यावेळेस हा ट्राय करून बघूया. हे जे तुम्हाला दिसतंय ना हे असं वरतून पुश करायचं आहे. सो लेट्स सी कसं काम करत आहे. याची कॉस्ट आहे 350ला त्याने मला हे दिले. खूप प्रयत्न केला बार्गेन करायचा पण नाही दिलं त्याने मला. नॉनस्टिकचा आहे. ह्याच्यावरती डोसा पण करू शकतो, चपाती पण बनवू शकतो आणि मस्त आहे. हेवीसुद्धा आहे. क्लासिक एसेन्शियल असं काहीतरी ब्रँड लिहिलं आहे त्याच्यावरती त्यांनी. आणि हा मला मिळाला आहे 950 रुपीजला. तर मी हा घेतला आहे ड्रेन क्लिनर पंप, जो युजली तुम्ही पाहिला असेल ना आपल्या इथे जे मार्केटमध्ये बेसिक जे शॉपमध्ये मिळतं ते एकदम त्याचं जे प्लॅस्टिक असतं ते खूप जाड असतं, कधी कधी त्याचं पंप पण नाही होत. सो हे सिलिकॉनचं घेतलं आहे. हे मी 70 रुपीजला घेतलं आहे. हे खूप इझिली पंप होतं इन केस जर कधी आपलं सिंक एकदमच पाणी भरलं त्यात तर, आणि इझिली निघतं कारण सिलिकॉन तसंही खूप छान काम करतं. त्याच्यानंतर नायसा त्या दुकानावर उभी होती, तिने किती सामान घेतलेलं तुम्ही पाहिलं. तिला अशी क्यूटवाली ही वॉटर बॉटल घेतली जी 120 रुपीजला मला मिळाली आहे. त्यानंतर हे मल्टीफंक्शनल गार्लिक प्रेस कधीपासून घ्यायचं होतं मला हे. असं आहे. ह्याने मला ह्याची कॉस्ट काहीतरी 200 सांगितलेली. 200 का 150, तर मग तो 120 मग तो 100ला रेडी झाला. सो मी 100 रुपीज तरी मला असं वाटतं की मी महागच मिळाले. त्यानंतर मी क्यूट बॅग्स घेतले. तुम्ही पाहिलं पण असेल ते काका मला म्हणत होते की ऑनलाईन हे 400 रुपीजला मिळतं. मला ते बोले स्कॅन करून बघ तुला तिथे दिसेल, पण ते 180 रुपीजला त्यांनी दिलं मला हे. खरंच क्वालिटी खूप छान. आणि ह्याच्या आतमध्ये ना फॉईल सारखं असं आहे, म्हणजे गरम गोष्टीसुद्धा राहू शकतात. सो एक बॅग घेतली आहे नायसासाठी, कारण आम्ही जेव्हा बाहेर ट्रॅव्हलला जातो तेव्हा नायसाच्या गोष्टी ज्या असतात ते इझिली आम्ही कॅरी करू शकतो. एक मी माझ्यासाठी घेतली जर इन केस माझं कोणतं सामान असेल तर मलाच मॅचिंग एकदम. आणि एक घेतली आहे सनीसाठी, त्याचं हॉस्पिटलला जो जातो म्हणून ते 180 ईच बॅग आहे. त्यानंतर मी हे ब्रश घेतला आहे बॉटल्स वगैरे क्लीन करायला. ह्याच्या आधी मी जो घेतलेला तो आपला जो युजली मिळतो ना प्लास्टिकचा तो वाला, आणि तो इकडनं तुटला, मग इकडनं त्याचं ते सगळं निघालं. सो सिलिकॉन बेस्ट आहे. इवन असं मोल्ड वगैरे इझिली होतो आणि मोठाच घेतला आहे की इझिली त्याला क्लीन करता येईल. त्यानंतर मी घेतले हे आपले जे येस हा मला काहीतरी 100 रुपीजला मिळाला, 90 का 100 रुपीजला आहे. त्यानंतर हे जे आपण फ्रीजमध्ये आपले भाज्या वगैरे ठेवायचे असतात त्याच्यासाठी फ्रीज बॅग्स घेतले आहेत. सो त्याने मला 3 बॅग सांगितले 200 रुपीजला. मी बोलले त्याला 3 बॅग 200 म्हणजे दॅट इज टू मच. सो मी 150ला ते 6 बॅग्स घेतले आहेत. बार्गेन थोडंसं केलं. आणि त्यानंतर नायसाला क्यूटचे गाऊन घेतले आहेत छानवाले. सो हे मला 200 का 250ला मिळाले. सो मी 2 कलर घेतले, एक ब्ल्यू आणि एक पिंक घेतला आहे. त्यानंतर राहिलं हे. सो हे मला काहीतरी थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं. लाईक जसं तुम्ही बघितलं आम्ही ट्रॅव्हल करतो आणि आपल्याला आजकाल जे स्ट्रॉ मिळतात ते असतात पेपरचे, आणि नायसा पेपरच्या स्ट्रॉची पूर्ण वाट लावून टाकते, म्हणजे ती खाते लिटरली. सो हे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस छान आहे. स्पून
विथ स्ट्रॉ असं आहे. सो हे स्पून आणि हे स्ट्रॉ आणि त्याला त्यांनी इवन क्लीन करण्यासाठी दिलेलं आहे ब्रश, जो लिटरली पूर्ण आतमध्येपर्यंत जातो. असं तुम्ही इझिली हे क्लीन करू शकता. सो हे 6चं पॅकेट आहे आणि हे मला मिळालं आहे 120 रुपीजला. सो मला हे काहीतरी थोडंसं वेगळं आणि युनिक वाटलं. त्यानंतर तुम्ही ते पिगी बँक आणि कंपोस्ट बॉक्स ते सुद्धा पाहिलं. आणि घेतलं आहे किचन पेपर, लाईक किचन टॉवेल जे मला लागतात. तुम्ही पाहिलं असेल, मी माझ्या इथे किचनमध्ये रोल लावले आहे, सो मला ते लागतात. सो ते 2 पॅकेट्स घेतलेले आहेत. त्यानंतर डस्टबिन बॅग्स ते घेतले आहेत. सो अशा प्रकारची शॉपिंग झालेली आहे. एकदम मस्त मस्त शॉपिंग. खूप मजा आली मला ही शॉपिंग करताना. आणि ह्याचं ना जर मला ॲड्रेस मिळाला ना तर मी तुम्हाला शेअर करेल, जिकडनं मी ह्या वस्तू घेतल्या आहेत. त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला मस्त मिळतील, काहीतरी युनिक सगळं मिळतं. बादशाह हॉटेलच्या एक्झॅक्ट एक शॉप सोडू नये, म्हणजे केकचं मटेरियल मिळतं, त्याच्या बाजूला हा शॉप आहे. आणि खरंच खूप छान आहे. जर इन केस तुम्ही कधी गेलात तर नक्की बघा. आणि बादशाह हॉटेल तर खूपच लाईक फेमस हॉटेल आहे, सो तुम्हाला ते लगेच मिळेल. सो ही होती शॉपिंग. सो आय जस्ट होप तुम्हाला आमची ही आजची शॉपिंग आवडली असेल. आणि सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.